बघ आता मी परत ट्राय करतो. बघूया होतं का आता. इथे सेलवर क्लिक करतो. हे बघ ट्रेडिंग व्ह्यूचा साइन असेल आणि पेपर ट्रेडिंग करून असेल. क्लिक करायचं. जॉईन फॉर फ्री. जो गुगल अकाउंट असेल त्याच्याने साइन इन करून घे. Client access for open Pecan app, trading view. आय थिंक आता ऍक्सेस भेटला पाहिजे. ट्राय करूया. सेल करूया. पेपर ट्रेडिंग. माझं जुनं वालंय. हे बघ ही माझी जुनी पोझिशन आहे. पोझिशन म्हणजे मी आधी घेतलेलं. हम्म. एक क्वांटिटी घेतलेली ऍव्हरेज फिल प्राइस टेक प्रॉफिट स्टॉप लॉस हे त्याच्यात लावलं नव्हतं. मी जे तुला लॉंग शॉट दाखवत होतो ना हे म्हणून. आता किती बघ, ₹1600 $1600 प्रॉफिट आहे याच्यात. हा का. अं, कुठे दिसेल ओपन होतो ते. हम्म. हे हे तुझं अकाउंट आहे. अकाउंट बॅलन्स हे ते सगळं तू हे करू शकते. काय बोलतात त्याला, कंट्रोल करू शकते. आता मी याला बंद करतो. याच्यात प्रॉफिट हे आधी झालेले लॉस पण आहे. त्याच्या आधी म्हणजे कितीच झालं असेल. अकाउंट बॅलन्स मायनस मध्ये दाखवते. हे खूप जुनं आहे. 2-3 वर्ष आधीच आहे. कट करतो. इथे जायचं. रिसेट अकाउंट तुझं तर पूर्ण रिसेट होऊन असेल. आता बघ. आता मी इथे सेल करतो. युनिट एक. मार्केट म्हणजे आता ज्या प्राइसला भेटतंय ते लिमिट हे ते लावू शकते. म्हणजे जर समज तुला आता ₹300 चाललंय, तर तू सेल करते ना, तर तुला वाटते 299 ला येईल किंवा जरासं वर जाऊन परत येईल. मग जास्त प्रॉफिट होईल ना. म्हणून मग जर समज 300 चाललंय तर तू बोलू शकते जेव्हा 301 ला जाईल तेव्हा घे. तर लिमिट मध्ये ते तसं करता येतं. मार्केटमध्ये म्हणून मी मार्केट दाखवतो. सेल. हा हे बघ. मार्केट ऑर्डर एक्झिक्युटेड एक सेल साठी लागलाय. हे बघ ही इथे लाईन पण आली आहे. दाखवतो बघ. इथे सेल साठी लागले. टेक प्रॉफिट म्हणजे हे खालचं पुरं. हे तू हे करू शकते की बाबा एवढं. हा. आणि एस एल म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस माझा एवढाच आहे. हे बघ. आता मी माझं टेक प्रॉफिट एस एल दोन्ही लावून ठेवले. एक युनिट दाखवले. एक युनिट घेतले. इथे हे दिसतं माझं प्रॉफिट लॉस जे पण होईल ते इथे दिसेल. इथे
कट वर क्लिक केलं की पोझिशन क्लोज. लॉस असेल, प्रॉफिट असेल, जे पण ते कट करतो. क्लोज पोझिशन. इथे बघ, मार्केट ऑर्डर एक्झिक्यूट आहे. आता मी खाली इथून केलं, इथे मला दिसेल त्याचं पोझिशन ऑर्डर्स. हे बघ, इथे मला लॉस झालाय हा. हे सगळं दाखवतं. तर मला लॉस किती झाला? $2 लॉस झाला. 2.5 जे पण आहे. हे माझं आधी होतं, चालू केलं तेव्हा बॅलन्स, आणि हे बॅलन्स आफ्टर. आता तुला कळेल, तू जर समज रोज केलीस प्रॅक्टिस करायचं म्हणून, तुला कळेल की तू किती लॉस केलाय किंवा किती प्रॉफिट केलाय. हे सगळं मी तुला समजून जाईल.